कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। 35,01,000 35,02,000 तुळजा नेहा शेवटाकडे आला असणार। मला आपलं घर आपल्या हातात नाही जाऊ द्यायचं, काहीतरी करायला पाहिजे। आपण पुढे बघायचं हा? तुळजा बॅग येत आहे, पैसे, बॅग बॅग तुझं बॅग कोणतरी ठेवली इथं। कोणी ठेव, कोण आहे इथं? बॅग कोणी ठेवली? कोण आहे का? कोण आहे इथं? सूर्या, इथं येळ काढू नको पुरा, जा लवकर, आपलं घर परत मिळवू, जा। सूर्या ऐक ना, आपल्याला निघावं लागेल, नाहीतर घर लिलावात जाईल आणि एकदा व्यवहार झाला ना की आपल्याला काहीच नाही करता येणार। हा चल चल। देवी आई, तुझ्या आशीर्वादाने सगळं नीट होऊ दे। माझ्या सूर्याला आमचं घर परत मिळू दे। तुझी कृपा असू दे देवी आई, कृपा असू दे। मला वाटतंय ही शेवटची बोली असेल आणि हा वाडा टेमरे बिल्डर घेतील असं मला वाटतंय। हा, ह्याच्या व्यतिरिक्त कोणाला बोली वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता। मी शेवटचं पुकारतोय, टेमरे बिल्डर यांनी 36 लाखाची बोली लावलेली आहे। 36,01,000, 36,02,000 आणि 36 लाख। थांबा, आला सूर्यकांत शंकरराव जगताप आला। यानं पैसा बिसा आणला का काय? मला लिलाव संपवायला पाहिजे, नाहीतर शत्रुबाया जीव घेतील माझा। आणि 36 लाख। देसाई थांबा, हा? तुम्हाला हा लिलाव थांबावा लागेल। का बरं? अहो वकील साहेब, अहो लिलाव अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय आणि तुम्ही थांबवा म्हणताय। देसाई, हे लिलाव नाही होऊ शकत। हे काय तुमची लिलावाचे पैसे आणि आत्ताच्या आत्ता मला घराचा लिलाव थांबवायचं? तुम्हाला ह्यो इथं पाहिजे होता ना, आता ह्यो लिलाव इथल्या इथं थांबवायचा, कळलं ना? अरे वा रे वा, मनाली येईल तेव्हा पैसे घेऊन येणार आणि लिलाव थांबवणार, आणि लिलावाची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। तुझे पैसे तुझ्याकडे ठेव, तुझ्याकडे। देसाई, उगाच वादाला फाटे पडू नका। तुमची रक्कम तुम्हाला परत मिळत असताना माझं घर विकण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही। ए सूर्या, हे काय बरोबर नाही। सगळे कागद माझ्याकडे, माझ्याकडे, कळलं?
हे बघा, हे कागद तारण ठेवलेल्या घराचे होते, जे तुम्हाला पैसे देईपर्यंतच तुमच्या कामाचे होते. हं? तुमची पैसे फेडण्याची तारीख काल होती, तेव्हा तुम्ही गप बसतात आणि आज बरे आलात पैसे घेऊन. देसाई, असं कुठं लिहिलंय का की तारण ठेवलेलं घर त्याच दिवशी कर्ज फेडून ताब्यात घेता येईल, नाहीतर घेता येणार नाही? माझ्याकडे जे कागद आहेत ते मला हेच सांगतात की लिलावाच्या कोणत्याही क्षणी कर्जदाराने कर्जाची रक्कम परतफेड केली तर तुम्हाला लिलाव थांबवावा लागेल. अहो, आज काय करता वकील साहेब, जरा बाजूला या, हा तुमच्याशी काही बोलायचे. हा, बोला. अहो वकील साहेब, माझं जरा ऐका. अहो 5 लाखाच्या बदल्यात जर 35 लाख मिळत असतील तर तुम्ही डील कशाला खराब करताय? अहो काही करून लिलाव होऊ द्याच, आणि तुमची काय टक्केवारी असेल ती देतो की. देसाई, मी जरी वकील असलो तरी असली बेईमानी म्हणून करत नाही. 5 लाखाच्या बदल्यात 35 लाख मिळावे म्हणून बेईमानी करू मला जमत नाही. अहो वकील साहेब, अहो ऐका की जरा. बस झालं. तुम्ही कायदेशीर होता तोपर्यंत मी तुमची साथ दिली. आता तुम्ही बेकायदेशीर वागताय म्हणून मला तुमची साथ देता येणार नाही. अहो 7 नका देऊ, पण सगळ्यांना कशाला ओरडून सांगताय? का सगळ्यांना कळू दे ना तुमच्या डोक्यात काय पिकते ते. देसाई, त्यांनी जर पैसे आणले असतील तर तुम्हाला ते घ्यावे लागतील आणि हा लिलाव रद्द करावा लागेल, नाहीतर मी तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करीन. नमस्कार. कर्जदाराने कर्जाची रक्कम एक हाती दिल्यामुळे हा लिलाव इथेच रद्द होत आहे. तुमचा वेळ वाया गेला त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. चला पिक्चर संपला, थिएटर खाली करा. मागच्या साईडला बस स्टँड, तिथं जायचं, लाल डब्यात बसायचं आणि कंटी मारायची. चला उठा तुमचा बोर्ड आणि व्हा इकडे बाहेर. कोणावर विश्वास ठेवलाय? त्या देसाईवर. अहो खोटार नाही ते बॅनर. इथं ना लिलाव होणार आहे ना घर विकलं जाणार आहे. सूर्या, आपण पैसे भरल्यानंतर या घरावर आणि आपल्या प्रॉपर्टीवर यांचा काहीही अधिकार नाहीये अशी सही घ्यायची आपल्याला यांच्याकडून. देसाई, तुम्हाला इथे सही करावी लागेल. सही करा. चला टाळ काढ. अहो बघताय काय, टाळं काढा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.